प्रयत्नपूर्वक अभ्यास करून आले. नमस्कार, माझे नाव आहे जोसेफ फिलिप नाईक. आपल्या 52व्या विज्ञान प्रदर्शनात आपले स्वागत आहे. माझ्या या उपकरणाचे नाव आहे फार्मर सेफ्टी शील्ड, शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच. आपल्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात अनेक घटना घडलेल्या आहे की बिबट्या किंवा कोणत्या पण जंगली हिंस्र प्राणी आपल्यावर हल्ला करून देतात. त्यात काही निष्पाप बालकांचा, माणसांचा आणि शेतकऱ्यांचा मृत्यू होते. तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही हे उपकरण तयार केले आहे की कोणता पण जर प्राणी आपल्यावर हल्ला करतो तर तो जास्तीत जास्त म्हणजे आपल्या गळ्यामध्ये पकडतो. तर हा जो बेल्ट आहे तो आपल्या गळ्यात घालायचा आणि कोणत्या पण जर प्राण्यांनी जर आपल्यावर जर हल्ला केला तर त्यांना या प्रकारे 300 व्होल्टचा झटका बसणार आणि मधून नाही लागणार झटका. आणि हे उपकरण आम्ही शेतकऱ्यांसाठी बनवलेले आहे. आता शेतकरी त्याच्या शेतात रात्री पाणी सोडायला किंवा दुसऱ्या कामासाठी पण उठतात. मग त्यांच्या पूर्ण शेतामध्ये एवढी लाईटची सुविधा नसते. तर आपण या उपकरणांद्वारे या लाईटचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. आणि आम्ही या उपकरणात अजून असं बनवलेलं आहे की आता शेतकरी काही काम करत असेल आणि जर तो थकला, जर तो एखाद्या ठिकाणी बसला, जर त्याला साप, विंचू जे अनेक कीटक असतात, जर त्याला त्यांच्यापासून जर त्याला धोका असेल तर आम्ही हे व्हायब्रेटर बनवले आहे. जर हे व्हायब्रेटर जर खाली लावून दिलं तर 2 मीटरपर्यंत हे व्हायब्रेट होतो. आणि याचं जे कंपन आहे तर 2 मीटरपर्यंत जातात आणि 2 मीटरच्या आत जे सरपटणारे प्राणी वगैरे आहेत ते आपल्या जवळ येणार नाही आणि आपली सुरक्षा होणार. आणि आता शेतकरी काही काम करत असेल आणि जर तो थकला किंवा जर तो कंटाळला तर आम्ही त्यासाठी या उपकरणात म्युझिक सिस्टीमसुद्धा बसवलेली आहे. म्हणजे शेतकरी म्युझिक ऐकू शकतो असं, म्हणजे तो म्युझिक ऐकून तो कंटाळणार नाही. आणि हे उपकरण बनवायला मला फक्त 140 रुपयाचा खर्च आलेला आहे. आणि आपण याला या चार्जरने पण चार्जिंग करू शकतो. आणि जर काही लाईटची सुविधा नसेल तर आपण याला या प्रकारे फिरवूनसुद्धा चार्जिंग करू शकतो असं आहे. म्हणजे हे स्वतःला पण चार्जिंग करून घेतं आणि आपण या उपकरणाने मोबाईलसुद्धा चार्जिंग करू शकतो. होतंय चार्जिंग. धन्यवाद.